नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. तुकोबारायांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन, रिंगण सोहळ्याने डोळ्याचे फिटले पारणे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करीत भक्तिरसात चिंब नाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयांच्या प्रांगणात नेत्रदीपक असं गोल रिंगण झालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, तसंच सोलापूर उपविभागीय अधिकारी अमित माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची उपस्थिती होती. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सकाळी 8:30 वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झालं. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. आषाढी वारीनिमित्त अभंगवाणी कार्यक्रमाचं सोलापुरात आयोजन. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवस्मारक सभागृह येथे रविवार दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अवघा रंग एक झाला या अभंगवाणी कार्यक्रमात कुमारी संस्कृती घुले या बालगायिकेचा मुख्य सहभाग असल्याची माहिती राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विजय घुले यांनी दिली आहे. अनिल एंटरप्राइजेस, नागराज पेट्रोलियम, मेट्रोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि देवीदास मंडप यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या अभंगवाणी कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त कुमारी संस्कृती संभाजी घुले हिचा अवघा रंग एक झाला अभंगवाणी कार्यक्रम दिनांक 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता शिवस्मारक सभागृह येथे आयोजित केलेला आहे. तरी सोलापुरातील सर्व भाविकांनी व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी. श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ, सोलापूरकरांनी बजावली विविध सेवा. सालाबादाप्रमाणे आषाढी वारीनिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. श्री संत गजानन महाराज संस्थेच्या पालखीचं 11 जुलै रोजी कुचन प्रशाला येथे मुक्काम झाल्यानंतर पालखी गुरुवारी 7 रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता आगमन झाली. यावेळी उपलब्ध परिवाराच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. यावेळी उपलब्ध मंगल कार्यालय पालखी विसावल्यानंतर उपलब्ध परिवाराच्या वतीनं आरती करण्यात आली. याप्रसंगी राहुल उपलब्ध, करुणा उपलब्ध, साक्षी उपलब्ध, चैताली उपलब्ध, भूमी नल्ला, रविराज उपलब्ध, द्वारकानाथ, ऋतुराज, धनराज, सुशील, शीतल, स्वाती आदींची यावेळी उपस्थिती होती. उपलब्ध आणि संपूर्ण पूर्णचंद्रराव परिवाराच्या वतीनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर यांच्यासोबत पाहूया पंढरीची वारी. प्लसच्या माध्यमातून आणि जयपाल खेडकर यांच्यासोबत करूयात पंढरीची वारी. पाहूयात काय घडतंय या वारीमध्ये. हा वृत्तांत टिपलाय आमचे द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर यांनी.
धर्मदाय आयुक्त कार्यालयाला कोणीच वाली नाही, नागरिकांना होतोय मनस्ताप. सोलापूर येथील धर्मदाय उपायुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये रिक्त अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आहे. सोलापूर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे 2 पदे रिक्त आहेत. त्यामुळं मागील 3 ते 4 महिन्यापासून या कार्यालयाशी संबंधित काम असणाऱ्या विश्वस्त संस्था प्रतिनिधी सदस्यासोबत सर्वसामान्य जनतेस याचा त्रास होत आहे. प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळं प्रमुख सुनावण्या पूर्ण होत नाहीत. नवीन सामाजिक संस्थांच्या नोंदणी रखडल्या आहेत. अनेक तक्रारींच्या सुनावण्या होत नाहीत. त्यामुळं महत्त्वाचे निर्णय होत नाहीत. ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे गेल्या 2 महिन्यापासून प्रमुख अधिकारी यांची रिक्त पदं असल्यामुळे विश्वस्त संस्था असतील, नवीन संस्था नोंदणी असतील किंवा सुनावण्या असतील, ह्या गेल्या 5 महिन्यापासून झाल्या नसल्यामुळे नागरिकांना, विश्वस्त संस्था प्रतिनिधी सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कारणामुळे रिक्त पदे हे तात्काळ भरून विश्वस्त संस्था, नागरिक असतील यांचा त्रास थांबवावा या मागणीचे निवेदनपत्र मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री विधी व न्याय यांना दिले आहे आणि संबंधित प्रमुख अधिकारी यांची पदं तात्काळ भरण्यात यावी अशी या निवेदनामध्ये मी मागणी केलेली आहे. येथे घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. बासुरी प्युअर व्हेज, जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव. पनीर औरंगाबादी, पनीर डोंगरी टिक्का, पनीर टिक्का मसाला, व्हेज मंचुरियन, रोटीमध्ये विविध प्रकार, नान, कुलचा, तंदूर रोटी, बटर रोटी, चपाती. बर्थडे पार्टी असू देत किंवा मुंज किंवा कुठलेही घरगुती कार्यक्रम, यासाठी काडादी फंक्शन हॉल उपलब्ध. शुद्ध शाकाहारी जेवण म्हणजे पुरातन काळातील कृष्ण आणि बासुरी यांचा नक्कीच आठवण करून देईल असे ठिकाण एडी जोशी पेट्रोल पंपासमोर, जोळे, सोलापूर. ऑर्डर व पार्टीसाठी आजच संपर्क करा 8446777002 किंवा 9403832020. CEO मनीषा आव्हाळे रमल्या भारुडात. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं केलं स्वागत. आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीहून निघालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झालं. जिल्हा प्रशासनानं पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलं.
यावेळी IAS अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे याही भारुडात दंग झाल्या. धर्मपुरी येथे स्वच्छता विभागातर्फे जनजागृतीसाठी भारुडाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या भारुडामध्ये आव्हाळे आनंदाने सहभागी झाल्या. मृदंगांचा गजर करीत त्यांनी इतर महिलांनाही साथ दिली. त्यामुळे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. ग्रामपंचायत, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता विभाग, बांधकाम विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतीची यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत झाले आहे. माळशिरसचे प्रभारी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त तसंच गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त धर्म संकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 2024 यंदाच्या रौप्य महोत्सवाचा शानदार शुभारंभ विरक्त मठाचे पूज्य बसवलिंग महाराज स्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज, तहसीलदार विनायक मगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितिवे, तसंच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त आत्माराम घाटगे, अप्पल तहसीलदार श्रीकांत कांबळे, त्याचप्रमाणे तीर्थन्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पहिल्या पुष्पाचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान श्रीची प्रतिमा नटराज आणि स्वर्गीय लतादिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा व सर्व कलाकारांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. मंडळाच्या 37व्या वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झाली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.